नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तव्यावरची मटकी अगदी सोप्या पद्धतीत, पण तव्यावर अशी बनणारी ही मटकी एकदम जबरदस्त तवा मटकी म्हणतात ना तशी. तर पहा तुम्ही कशी तवा मटकी बनणार आहे. खूप जबरदस्त मटकी आहे आणि पटकन होणारी रेसिपी आहे. इथं मटकी घेतलेली आहे, मोड आलेली, त्याला कोंब आलेले आहेत आणि हिला स्वच्छ धुवून घेते मी. आधी 2 एक सकाळी भिजत घातली, संध्याकाळी बांधून ठेवली आणि आज सकाळी मी करते. म्हणजे 12 घंट्यात एवढे मोड आलेले, त्याला कोंब आलेले छान असे. आणि आता धुवून घेते स्वच्छ मी तिला. आणि इथे पहा आता घेतलेला आहे मी खलबदा. तर खलबद्यात काय करायचं, मिरच्या आपल्या आहेत, मिरच्या आणि लसूण टेचून घ्यायचे आपल्याला. तर ही तव्यावरची मटकी एवढी अप्रतिम लागते, खूप टेस्ट. तर टिफिनसाठी वापरा किंवा तोंडी लावण्यासाठी किंवा म्हणजे 2 दिवस तर आरामशीर राहणार ही चटणी. जर टमाटर नाही घातलं तर. टमाटर घातलं तर मग खराब होणार, पण मी आज टमाटे घालणार आहे. नाही टमाटे घातलं ना 2 दिवस आरामशीर राहते. तर पहा तुम्ही, आता मी टमाटर घालून करणार आहे. मी 1 दिवसासाठी आहे, सकाळी केली तरी संध्याकाळी खाऊ शकता, एवढी होणार आहे. पण खूप अप्रतिम लागते आणि झटपट होणारी आहे, टिफिनसाठी योग्य आहे. तर आता हा ठेचा करून घेतलेला आहे मी, मिरच्या आणि लसूण. तर मिरच्या लसूणचा ठेचा आपला मस्त असा जरा हे करून घ्यायचा. ह्याने काय होतं, मिरच्या आपण मिक्सरला पण लावल्या असत्या, पण ह्याला चव छान येते, म्हणून अशा पद्धतीने करणार आहे मी. ते बघा, हे असाच बनवायचा, जास्त बारीक नाही करायचं त्याला. तर बाजूला ठेवलेला आहे. इथे तवा ठेवलेला आहे. तव्यात एक पळीभर छोटीशी तेल टाकलेलं आहे मी. बस एवढे पुरेसे तेल, आपल्याला भरपूर झालं हेच तेल. तर त्या मटकीसाठी तवा मटकी करणार आहे, त्याच्यासाठी खूप टेस्टी लागते, खूप छान लागते. अशा पद्धतीने एकदा करून पहा तुम्ही. अशी पण बनू शकते आणि एवढी छान होऊ शकते. तर मोहरी टाकली, मोहरी छान फुलल्यानंतर लगेचच आपल्याला जिरं टाकायचे. तर हे पहा, लगेचच जिरं टाकलेले आहे. दोन्ही पण फुलून द्यायचे त्याला व्यवस्थिशीर. हे बघा, दोन्ही पण फुललेले आहेत. आता जिरं करपायला लागायच्या आधी आपल्याला कांदा एक कापला होता मी मिडियम साईजचा, तो टाकलेला आहे. तर कांदा असा परतून घ्यायचा आपल्याला, एकदमच लाल बिल करायचं नाही, ट्रान्सपोर्ट होतपर्यंत परतायचे आपल्याला कांदा. अगदी मस्त पटकनी होतो तो कांदा परतून, जास्त वेळ लागत नाही. त्याच्यात पण तो ठेचा टाकायचा लगेच. कांदा परततो त्यावेळेसच लगेच ठेचा टाकायचा, म्हणजे ठेचा पण परतला तर तिखटपणा कमी होतो. कढीपत्ता टाकला आणि हे छान परतून घ्यायचं. आता पहिलं आपल्याला पहा, छान मी परतून घेते. ही कशी अगदी 5 मिनटात होणारी रेसिपी आहे, जास्त वेळ खात नाही. कोथिंबीर चांगली मुठभर होती ती टाकलेली आहे. कांद्याचा ट्रान्सपोर्ट झाला पाहिजे चांगला. याच्यात आता टाकते हळद. पहिले हळद टाकते, नंतर अजून थोडंसं टाकायची आपल्याला. जरा ह्याला परतून घेते थोडीशी. हे बघा, आता अजून आपल्याला टमाटर टाकायची त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे घाई करायची नाही कुठली आपल्याला. तर अर्धा चमचा मी धने पावडर टाकलेली आहे त्याच्यामध्ये, छान सुगंध येतो धने पावडरचा. आता ह्याच्यात मी घेणार आहे टमाटर. एक टमाटर कापलं होतं, त्याचं बी काढून टाकले सर्व आणि असं सुट्ट करून घेतलेलं होतं. अशी मस्त त्याला परतून द्यायची टमाटरला आणि कांद्याला. आणि तो ठेचा घातलेला आहे. आता ही मटकी आपल्याला टाकायची ह्याच्यामध्ये, कोंब आलेली मटकी. ही तवा मटकी जर खायला बसले ते 2 घास जास्तच खाणार, पण कमी म्हणजे आवडेल एवढी तुम्हाला. टिप्स आहेत, लक्षात ठेवा. थोड्या छोट्या मोठ्या टिप्सनी तुमची रेसिपी करण्यासाठी सोपे जाते आणि आठवणीत राहणाऱ्या टिप असतात. आत्ता केल्यात परत कधी केलं तरी ती टिप लक्षात राहते. म्हणून एक एक टिप लक्षात ठेवा. एक एक तुमची मटकी कधीच खराब होणार नाही आणि न आवडणारी पण आवडीने मटकी खातील, अशा पद्धतीने बनवली तर. तर तुम्हाला वाटलं कधी बाई शिजायचं हे. आता मीठ टाकलं,
थोडंसं त्या मटकीला पाणी सुटले पहा, थोडंसं पाणी सुटलेलं आहे ना. आपल्याला ह्याच्यावर 2 मिनटं झाकण ठेवायचे. आधी मीठ टाकून घेते, जास्त नाही 2च मिनटं ठेवायचं, त्याच्यामुळं थोडंसं अजून टाकते. छान उलटी पालटी करून घेते मी. हे बघा, आता मी झाकण ठेवते याच्यावर. हे झाकण ठेवलं, पॅक झाकण ठेवायचं, बारीक गॅस करायचा, 2 मिनटं ठेवून द्यायचे, जास्त नाही. 2 मिनटात लगेच मी काढून दाखवते तुम्हाला पहा. हे बघा, मस्त पाणी आटलेलं आहे, वाफ धरलेली आहे तिला. आणि आता ही बऱ्यापैकी शिजलेली आहे, का की आपण परतलीच भरपूर बराच वेळ, त्याच्यामुळे आधीच ती शिजली होती. पहा बरं, छान परतली आहे. आणि आता शिजली का पाहूया. बघा शिजली. मटकीला जास्त कधी शिजवायची नाही. एक टिप्स पहा, ह्या टिप्स आहेत, लक्षात ठेवा. मटकी भले तुम्ही पातळ आमटी करा मटकीची, किंवा उसळ करा, मिसळ करा, पण मटकीला जास्त शिजवायची नाही, नाही तर मटकीची चव जाती, ती खायला पण चांगली लागत नाही आणि त्याचा रस्सा पण एवढा चांगला होत नाही. त्याच्याकरता कमी शिजवायची, बारीक गॅसवर शिजवली तरी चालेल, पण कमी शिजवायची. हे छोटे मोठे टिप्स आहेत, लक्षात ठेवा, नाही तर मटकीची चव बिघडणार जास्त मटकी शिजल्यावर. तर वरून कोथिंबीर टाकते, छान हलवून घेते. आपली मटकी शिजलेलीच आहे, त्याच्यामुळं छान आता उलटी पालटी करते एकदा. आणि मटकी, हा तवा मटकी खरंच बरेच म्हणजे असतात, कोणाच्या लग्नांनी किंवा पार्ट्या असल्या तिथे पण बनवतात ह्या अशा मटक्या, किंवा मी आपल्याला भेळसाठी पाहिजे असली म्हणजे बऱ्याच जागी बनवून करतात, त्याचं रेसिपी तयार करतात. आणि ही भाकरीबरोबर चपातीबरोबर फार छान लागते, तोंडी लावण्यासाठी पण फार छान आहे. तर ही बऱ्यापैकी झालेलीच आहे, जरा उलटंपालटं करते तरी पण अजून. आणि मैत्रिणींनो, मी मसाले माझे आलेला आहे स्टॉक, तुम्हाला घ्यायचा असला तर मी स्क्रीनवर नंबर देणार आहे, पुढे पहा. आणि मसाला कसा बनवते मी ते पण दाखवणार आहे, म्हणून व्हिडिओ पहा पूर्ण. तर चला आता बघूया मसाला आपला. हे बघा, मसाले मी चुलीवर भाजते, मेन गोष्ट गावाकडे बनवते. आणि बऱ्याचशा वस्तू बिना केमिकलच्या आहेत, म्हणजे आपल्याला, मला माहीत आहे तेवढ्याचा. बाकीच्या गरम मसाले ते कसे आहेत ते माहिती नाही मला, पण आपले घरातले लसूण झाला, कांदा झाला, मिरच्या झाल्या, सफेद तीळ झालं, धणे झालं, हळद झाली, हे आज सगळे मसाले आमच्या घरचे आहे. आणि हे ऑर्गॅनिक आहेत, शेणखतावर उगवलेले हे मसाले आहेत, त्याच्यामुळं अशा पद्धतीने एकदा करून पहा तुम्ही. आता हे मी कस्तुरी मेथीपासून सगळं काही घातलेलं आहे. मैत्रिणी, मसाल्याचे काढण्याचं कारण तुम्हाला सांगायचे का, मी आता जेवण बनवते, तुम्हाला माहितीच आहे, यूट्यूबवर जेवण बनवते. तर लोकांनी कमेंटमध्ये येतात की ताई तुम्ही कुठला मसाला वापरता, आम्हाला सांगा ना, आम्हाला नाही तर द्या तुमच्याकडे असला तर तेव्हापासून मी मसाला बनवला. म्हटलं यावेळेस बघूया बनवून, आणि त्या मैत्रिणी कोण कोण आहे त्यांना देऊन पाहूया. आणि यूट्यूबवर मी टाकलं तसंच बरेच मसाल्यांचा रिस्पॉन्स मला यायला लागला, का मसाले आम्हाला द्या म्हणलं, म्हणून मी परत एक कुठून आणले. आता मी बऱ्याच वेळा कुठून आणते सारखे, ते माझे संपतात मसाले सगळे. मसाले महाराष्ट्राच्या बाहेर कुठे पण जातात, फ्री डिलिव्हरी आहे, 2 दिवसात मसाले भेटतात. घ्यायचं असलं तर नक्कीच घ्या, वर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. बाय.